आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरज महापालिका विभागीय कार्यालय परिसर दारूचा अड्डा, दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, शिवसेनेचा प्रशासनाला जाब। सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे कार्यालय परिसरात रात्री खुलेआम मद्यपान, परिसर अस्वच्छ झाल्याने नागरिकात संताप। मिरज महापालिका विभागीय कार्यालयाच्या परिसरात शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या व प्लास्टिक ग्लास आढळून आल्याने खळबळ उडाली। महापालिकेच्या कार्यालय परिसराचे रूपांतर दारुड्यांच्या अड्ड्यात झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत मैंगुरे, प्रकाश शाहीर आणि जब्बार मुजावर यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना जाब विचारला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी कार्यालय परिसरात अनेक जण मद्यपानासाठी येत असून परिसरात खुलेआम दारूपार्ट्या रंगत आहेत। महापालिकेकडे रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षकांची व्यवस्था नसल्याने या प्रकारांना आळा बसत नसल्याची तक्रार करण्यात आली। परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आणि अन्य कचरा विखुरलेला असल्याने कार्यालय परिसर अस्वच्छ झाला होता। सार्वजनिक कार्यालयाच्या परिसरात अशा प्रकारे मद्यपान होत असल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे। मिरज विभागीय कार्यालयाकडे सक्षम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून अशा प्रकारांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे।